झी 24 तास एक पाऊल पुढे। कुपोषणाचं संकट मुंबईच्या दाराशी येऊन ठेपलंय। मुंबईत कुपोषणामुळे एका लहानग्या मुलीला अंधत्व आलंय। नंदिनी मायकल नाडर असं या मुलीचं नाव आहे। 4.5 वर्षांच्या नंदिनीचं वजन आहे फक्त 9 किलो। कुपोषणामुळे मुंबईत दररोज 100वर बालकं हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नंदिनी मायकल नाडर, मुक्काम पोस्ट दक्षिण मुंबईतील वाडीबंदर गेट समोरील फुटपाथ, वय अवघ 4.5 वर्ष। अशक्तपणामुळे नंदिनीला 3 दिवसांपासून जे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। कुपोषणामुळे नंदिनीची दृष्टी गेल्याचं डॉक्टरांनी निदान केलंय। मुलीच्या अंधत्वाचा आघात सहन न झाल्यानं या चिमुकलीला घेऊन तिच्या आई-वडिलांनी रुग्णालयातूनच पळ काढला। मुलाचं बाकी पण स्वच्छता, व्यवस्थित राहणं, खाणं पिणं सगळ्याच बाबी एफेक्ट झालेले आहेत। कदाचित हे कुपोषण आईचं पण वजन अत्यंत कमी होतं, त्याच्यामुळे मूल गर्भाशयात असताना सुद्धा त्याचं वजन कमीच असावं, जन्मजातही त्याचं वजन कमीच असावं आणि त्याच्यानंतर आईवडिलांच्या परिस्थितीमुळे ते मुलाला बरोबर खाऊ पिऊ देऊ नाही शकले। 4.5 वर्षाचं बाळ ज्याचं वजन फक्त 9 किलो आहे, हे कुपोषण त्याला खूप आधीपासूनच आहे। कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। राज्यात कुपोषणाची संख्या 10.5 लाखांहून अधिक आहे। यात 1.25 लाख बालकं तीव्र कुपोषित गटात मोडतात। गेल्या वर्षी कुपोषणामुळे तब्बल 24,365 बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। यात सर्वाधिक प्रमाण मेळघाट, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार या जिल्ह्यातलं आहे। तर एकट्या मुंबईत दररोज 100वर बालकं हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचं आढळून आलंय। राज्य सरकारकडून नेहमीच कुपोषण आटोक्यात आणल्याचा दावा केला जातो। मात्र नंदिनीच्या या उदाहरणामुळे राज्य सरकार आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचंही पितळ उघडं पडलंय। आदिवासी भागातील ही गंभीर समस्या आता राज्याच्या राजधानीत अर्थात मुंबापुरीतही येऊन ठेपल्यानं आरोग्य यंत्रणांची मात्र झोप उडणार आहे। झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।